गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवन या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि या राज्यातल्या तमाम बहिणींचे लाडके दादा आदरणीय अजितदादा पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे श्रावण बाळ आणि आमच्या सर्वांचे नेतृत्व आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, या सर्वच पक्ष कार्यकारिणीचे सदस्य, सर्व सेलचे अध्यक्ष आणि आज या उद्घाटनाच्या निमित्तानं दादा येत आहेत म्हणून रुपये दर महिन्याला 21 ते 65 वयोगटातील आपल्या सगळ्या माता भगिनींना देण्याच्या संदर्भातली एक अभिनव अशा पद्धतीची योजना आणली. त्यांच्या स्वागतासाठी आणि या आपल्या दादाला राखी बांधण्यासाठी उपस्थित असलेल्या तमाम माता भगिनी, कार्यकर्ते, बंधू, पत्रकार, छायाचित्रकार आणि उपस्थित सर्व बंधूंनो, आज मनापासून आनंद होतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक सुसज्ज अशा पद्धतीचं कार्यालय आम्ही आज या इचलकरंजी शहरामध्ये संपन्न तयार करतोय आणि त्याचं उद्घाटन नामदार अजितदादांच्या हस्ते होतंय. सांगायला आनंद वाटतोय की गेल्या राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करतोय, पण खऱ्या अर्थानं दादा या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये कार्यक्रमासाठी म्हणून पहिल्यांदा आज दादांनी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचं सर्वांनी आपण या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीचं स्वागत या निमित्तानं करायचं आहे. दादा 5 सप्टेंबरला या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आपण माझ्यावर दिली आणि हे पत्र देत असताना आपण आवर्जून पत्र माझ्या हातात धरून मला सांगितलं की इचलकरंजीतली परिस्थिती थोडी वेगळी आहे, या ठिकाणी असणारे सगळेच प्रस्थापित एका बाजूला आहेत आणि तुम्हाला काम करताना त्रास होईल, संघर्ष करावा लागेल, पण आम्ही तुझ्या पाठीमागं ताकदीने आणि तुम्ही पक्ष संघटना वाढवा. आणि दादा गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने या शहरातले विविध प्रश्न घेऊन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आणि जनतेचे ज्या समस्या आहेत त्या शासन दरबारी सोडवण्याचं काम या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आपण करतोय. आणि निश्चितच या सगळ्याचा परिणाम म्हणून आज आपण पाहताय की मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा जुडला गेलेला आहे आणि चांगल्या अशा पद्धतीनं पक्षाची बांधणी या कालावधीमध्ये आम्ही करू शकलो, याचा मनाला निश्चितपणानं अभिमान आहे. अनेक अडचणी या सगळ्या कालावधीमध्ये होत्या, पण अजित पवारांचा विचार आणि अजितदादांचं धोरण हे मनाला पटणारा सगळा युवक, माता भगिनी हे पक्षाबरोबर ठिकाणी आलेले आहे. ग्रामीणसह इचलकरंजी विधानसभा अंतर्गत 5 गावं आणि इचलकरंजी महापालिकेचे हा एरिया येतोय, या 5ही गावासह आपण कार्यक्रम पूर्ण केलेले आहे. बूथ कमिट्या 70% जादा पूर्ण केलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीचं पक्षाचं काम या सगळ्या परिसरामध्ये चालू आहे. दादा आज आपण इचलकरंजीमध्ये येत असताना निश्चितपणानं इचलकरंजीकरांच्या फार मोठ्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत. यंत्रमाग हा या इचलकरंजी शहराचा प्राण आहे. इथलं यंत्रमागाचं चक्र चाललं तरच पुढं
सगळं गाव चालतंय अशा पद्धतीची परिस्थिती आहे. साधा 1904ला या ठिकाणी पहिला यंत्रमाग आला आणि त्यानंतर या महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून या इचलकरंजीला ओळखायला लागले. पण दुर्दैवानं सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असणारी सगळी परिस्थिती आणि सगळ्याचाच एकत्रित परिणाम म्हणून गेल्या काही वर्षामध्ये या धंद्याला आणि खास करून जो साधा यंत्रमागधारक आहे त्याला प्रचंड अशा पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागते. 1.25 लाखापेक्षा जास्त असणारे यंत्रमाग, साधे यंत्रमाग आज इचलकरंजी शहरामध्ये 60-70 हजारावर आलेले आहेत. ही थोडी वाईट वाटणारी गोष्ट आहे. दादा निश्चितपणानं हा विकेंद्रित क्षेत्रातला एक कामगार आहे. या ठिकाणी काम करणारा जो साधा यंत्रमागधारक आहे त्याचे 8 माग, 10 माग, 12 माग आहेत. खाली स्वतःची कुटुंबातील व्यक्ती, बायको त्या ठिकाणी कांड्या भरायचं काम करते. स्वतःच्या कुटुंबाचे त्या ठिकाणी काम करून यातून उदरनिर्वाह होतोय. पण दुर्दैवानं हे ज्या अडचणी यामध्ये निर्माण होत आहेत त्यामुळं यामधील व्यवसाय थोडा अडचणी झालेला आहे आणि म्हणून यंत्रमागधारकांना शासनाच्या वतीनं इतर काही सवलती निश्चितपणानं मागण्या केलेल्या आहेत. त्या मिळतील तेव्हा मिळतील, पण तातडीनं या ठिकाणी असणाऱ्या 27 HP खालील यंत्रमागधारकांना 1 रुपया आणि 27 HP वरील यंत्रमागधारकांना 75 पैशाची सबसिडी देण्याचं राज्य शासनाने आपण त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्याचा पण तसा शासन निर्णय सुद्धा झाला. पण दुर्दैवानं दादा त्यामध्ये या व्यवसायाची नोंदणी करण्याची अट घातलेली आहे आणि या अटीमुळं या ठिकाणी असणारा जो यंत्रमागधारक आहे त्याला त्या ठिकाणी कारखाना एकाच्या नावावर असतोय, लाईट बिल एकाच्या नावावर असतंय, अनेक ठिकाणी भाड्यानं शेडमध्ये हे काम चालू असतंय आणि त्यामुळे त्या व्यवसायाच्या नोंदणीच्या ज्या अटी आहेत तो पूर्ण करू शकत नाही आणि शासनाने योजना दिलेल्या असताना सुद्धा त्याचा लाभ त्याला होत नाही. दादा तमाम इचलकरंजीकरांच्या वतीनं आज आमची आपल्याला विनंती आहे की शासनानं हे मान्य केलेलं आहे, तो GR दिलेला आहे, ती जर एक व्यवसायाच्या नोंदणीची अट रद्द करण्याचं जर आपण आज या ठिकाणी जाहीर केलं तर उद्यापासून या इचलकरंजी शहरातल्या सगळ्या यंत्रमागधारकांना, राज्यातल्या सगळ्या यंत्रमागधारकांना हा विजेचा दराचा लाभ होणार आहे आणि हा लाभामुळं या ठिकाणी जो घरघर लागतोय अशा पद्धतीची परिस्थितीत असणारा यंत्रमाग हा जिवंत राहणार आहे. विकेंद्रित क्षेत्रातले साधे गरीब लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांचा रोजगार त्याच्यावर अवलंबून आहे. दादा आपण आज ही घोषणा करावी असे मी आपल्याला विनंती करतो. या व्यवसायामध्ये असणाऱ्या कामगारांची सुद्धा साहेब खूप वाईट परिस्थिती आहे. यांना गेल्या 5-7 वर्षामध्ये यंत्रमागधारकच अडचणीत आहे तर तो कामगारांना कोणतीही वाढ देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांची वाढ होऊ शकलेली नाही. तर असा काही जर थोडा बूस्टर मिळाला तर कामगार आणि यंत्रमागधारकाचं नातं सुद्धा चांगलं राहील. आणि मुश्रीफ साहेब या ठिकाणी कामगार मंत्री असताना यंत्रमागधारकांच्यासाठी त्यांनी महामंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न चालू केला होता. ते काम अर्धवट राहिलेलं आहे, ते त्यांनी आपण त्यामध्ये लक्ष घालून त्याला सुद्धा गती द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. दुसरा इचलकरंजीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न साहेब, या इचलकरंजीच्या 4 लाख लोकसंख्येला पाण्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. आज सुद्धा 5 दिवसातून 6 दिवसातून इचलकरंजी शहराला पाणी मिळतंय. इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा योजना मंजूर झाली, आपणच त्या ठिकाणी ही योजना मंजूर केली. पण दुर्दैवानं दूधगंगा धरणाला असणाऱ्या गळतीमुळं त्या ठिकाणी ते धरण 100% भरलं जात नाही. मागच्या वर्षी 25% धरण आधीच रिकामं केलं गेलं आणि पाऊस लांबल्यामुळं त्या परिसरामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाणी कपातीला सामोरं जावं लागलं आणि प्रचंड अशा पद्धतीचा रोष त्या ठिकाणी सुद्धा निर्माण झालेला आहे. पण त्याचबरोबर इचलकरंजी शहराला सुद्धा शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणं हा इथला लोकांचा हक्क आहे. दादा काहीही मार्ग काढून या इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही सुद्धा तमाम इचलकरंजीवारांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी लालनगर आणि अन्य बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत, 23 झोपडपट्ट्या आहेत, त्यांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत. पण शासनाकडे आता वेगळ्या अशा पद्धतीची कुठली योजना नसल्यामुळं त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं लावं लागतंय. 40-50 वर्षापासूनच्या काही झोपडपट्ट्या आहेत, आता तिथं त्या घरात राहता सुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा आपण काहीतरी निर्णय करावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. या इचलकरंजी शहरात 50-60 वर्षापासून पुरवठा कार्यालय आहे. या पुरवठा कार्यालयातली पदं गेल्या काही वर्षापूर्वी
प्रशासनाच्या चुकीमुळं त्या ठिकाणी आकृतीबंधातून रद्द झाली आणि ते कार्यालय रद्द झाल्यातला प्रकार आहे. 4 लाख लोकसंख्येचं हे गाव आहे. महापालिका या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय आहे, पुरवठा कार्यालय आहे, संजय गांधी वगैरे सगळी कामं या ठिकाणी होत असतात. आणि या जवळजवळ 90,000 रेशन कार्डधारक या ठिकाणी आहेत. ही सगळी पदं रद्द झाल्यामुळं ह्या ऑफिस रद्द झाल्यात जमा आहे. दादा, आम्ही परवा आपल्याला भेटलो आणि निवेदन दिलेलं आहे. खास बाब म्हणून याला मान्यता दिली तर पुन्हा एकदा हे सगळं पुरवठा कार्यालय या ठिकाणी पुनर्जीवित होणार आहे. इचलकरंजी शहरामध्ये एवढ्या मोठ्या गावामध्ये सगळी कार्यालय जे शासकीय सुद्धा वेगवेगळी कार्यालय आहेत, ती सगळी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काही नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये आहेत, काही अन्य ठिकाणी आहेत. या सगळ्या ठिकाणी असणाऱ्या या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या या सगळ्या कार्यालयांच्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय. दादा, या सगळ्या शासकीय कार्यालयांसाठी एक मध्यवर्ती कार्यालय इचलकरंजी शहरामध्ये आपण द्यावं, यासाठी सुद्धा आपल्याला विनंती करतोय. दादा, आपण म्हणणार की मी आलोय तर तुम्ही माझ्याकडं ही सगळी एवढी मागणी करायला लागलाय, कारण देणाऱ्याकडेच मागणी करत असतोय. आणि या राज्याला सगळ्यांना माहीत आहे की दादा हे देणार आहेत, दादा देऊ शकतात. दादांच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आहे आणि म्हणून आम्ही आपल्याकडून ही मागणी करतोय. कन्नडमध्ये एक म्हण आहे, नीड म्हणू तम म्हणू आदरे कडी पंख दिगे खित्तरे येणू. म्हणजे जर वाढणारा आपला असला तर कुठल्या कडेच्या पंक्तीत बसलं तरी काय अडचण येत नाही. आणि त्यामुळं वाढणारा वाढपी आमचा आहे, म्हणून मोठ्या अपेक्षेनं आज इचलकरंजीकर आपल्याकडे बघतायत आणि आपण त्यासाठी सुद्धा या सगळ्या आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आपल्याला विनंती करतो. एक कुबेर आणि एक धन्वंतरी या ठिकाणी आहे. आज मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून बाकीचं सगळं तर सहकार्य लाभतच असतं, पण आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं काम आणि या सगळ्या इचलकरंजी परिसरामध्ये हजारो लोकांची त्यांनी केलेली ऑपरेशन, यामुळं मुश्रीफ साहेबांच्याबद्दल एक प्रचंड अशा पद्धतीचा एक डॉक्टर एक म्हणून आदर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. शासनानं वेगवेगळ्या योजना अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून मागच्या अर्थसंकल्पामध्ये सादर केल्या. खास करून या ठिकाणी माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. महिला या लोकसंख्येचा निम्मा भाग आहे आणि त्यांना सुद्धा त्यांचा हक्क, त्यांना सुद्धा त्यांच्या सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशानं दादांनी अर्थसंकल्पामध्ये योजना आणली. आणि या सगळ्या माता भगिनींना महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत अशा पद्धतीची घोषणा केली. दादांनी जाहीर केलेलं आहे की 18 तारखेला या ठिकाणी रक्षाबंधन आहे आणि त्या रक्षाबंधनाच्या आधी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा 3000 रुपयाचा पहिला हप्ता आपल्या खात्यावर जमा करण्याचं दादांनी जाहीर केलेलं आहे. तमाम या बहिणींच्या वतीनं दादा आपल्या सर्वांचे आपल्या आभार मानतो. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये वर्षाला 3 सिलेंडर देण्याची योजना सुद्धा दादांनी जाहीर केलेला आहे. उच्च शिक्षणासाठी अनेक घरामध्ये अडचणी येतात आणि पैशाच्या अभावी फी भरण्यामध्ये येणाऱ्या अडचणींच्या अभावी त्या ठिकाणी आरटी आणि मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी मौलाना आझादांच्या नावानं माल्टी हे नवीन महामंडळ त्या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये दादांनी जाहीर केलं. त्यासाठी 6.5 कोटीचा निधीसुद्धा त्या ठिकाणी आस्थापना मंजूर करून त्यांनी दिलेला आहे. वयोश्री योजना या ठिकाणी केलेली आहे. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतून त्यांना मदत मिळत असते, पण एखादा जो वयस्कर असतो त्याला दवाखान्यासाठी काही गरज असते, त्याला चष्मा असेल किंवा व्हीलचेअर असेल, अन्य मेडिकलच्या सुविधा त्यातून पुरवता याव्यात यासाठी वयोश्री योजनेच्या माध्यमातून महिन्याला वर्षाला 30,000 रुपये देण्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. तीर्थक्षेत्र योजना असेल, अन्य अनेक योजना दादांनी त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. दादा, निश्चितपणानं इचलकरंजीकरांच्या अपेक्षा आपल्याकडे आहेत. इचलकरंजी शहराचा हा व्यवसायाचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न निश्चितपणानं आपण पुढाकार घेऊन मार्गी लावावा अशी आपल्याला विनंती करतो. पक्ष संघटना वाढीसाठी निश्चितपणानं आपल्याला पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीनं दादा निश्चितपणानं या इचलकरंजी विधानसभामधील 5 ग्रामीण आणि महापालिकेचं निश्चितपणानं चांगलं संघटन झालेलं आहे.
3-4 महिन्यामध्ये 6 महिन्याच्या आत या ठिकाणच्या महापालिकेला आपण सामोरं जायचं आहे. दादा, या 2-3 प्रश्नांची आपण जर या ठिकाणी निर्गत लावली. आणखी एक खास विषय, या इचलकरंजी शहराची TP योजना 1973ला मंजूर झाली, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. निंबळगाव म्हणजे जवळजवळ 30,000 मिळकतींवर एक शेरा पडलेले आहेत. हे मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून चाललेलं आहे. यामध्ये सुद्धा काही अडचणी येत असेल तर या सगळ्यामध्ये आपण मदत करावी. या इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याचं काम आणि दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी निश्चितपणानं आम्ही आपल्याला ताकद देण्याचं काम करू, एवढं या ठिकाणी सांगतो. आपण या इचलकरंजी शहरामध्ये पक्ष कार्यालय उद्घाटनाच्या निमित्तानं आला, याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार, आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.